मातृभाषा दिन हा संपूर्ण देशात साजरा केला जात आहे। 21 फेब्रुवारी आज शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे, तरी आम्ही या ठिकाणी मातृभाषा आमची उर्दू असल्यामुळे व मी आपणाशी मराठीत संवाद याच्यासाठी साधतोय की महाराष्ट्र राज्यात बांधवायच्या उर्दू घरासंदर्भात महाराष्ट्र शासनाने धोरण निश्चित केले होते आणि शासन निर्णय क्रमांक 59/4 दिनांक 6/5/2022 अन्वये त्यांनी महाराष्ट्रातली विविध ठिकाणी ज्या ठिकाणी 1.25 लाखापेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे त्या ठिकाणी म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, परभणी, अमरावती, अकोला, जळगाव, बुलढाणा, धुळे, पुणे आणि बीड शहरामध्ये उर्दू घर बांधता येईल म्हणून शासनाने परवानगी दिलेली आहे। दुर्दैव असं की आम्ही तेव्हापासून महाराष्ट्र शासनाला जळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना जागेसाठी मागणी करत आहोत की जे शासनाने परिपत्रक दिलेले आहे त्याप्रमाणे 2500 चौरस मीटर जागा ज्यात अवेलेबल आहे, जी कोणत्याही प्रकारची वादातीत नसावी असा हा मुख्य मुद्दा असल्याने त्यांनी जर ती जागा मिळाली तर निश्चितच उर्दू घर या ठिकाणी बांधताना सुरुवात होईल। आम्हाला घटनात्मक व कायदेशीर आधार याच्यासाठी आहे की भारतीय राज्य घटनाने कलम 29 व 30 अनुसार अल्पसंख्याकांना भाषा व संस्कृती जपण्याचा अधिकार दिलेला आहे। एवढेच नाही तर कलम 350 अनुसार मातृभाषेत प्राथमिक शिक्षणाची सोय करण्याची राज्याची जबाबदारी आणि राष्ट्रीय धोरण 2020 नुसार मातृभाषेला प्राधान्य दिलेले आहे। अशामुळे जर जळगाव येथे उर्दू घरास मान्यता देऊन शासनाने उर्दू भाषेच्या संवर्धनाची भूमिका स्वीकारलेली असताना शालेय स्तराला उर्दूला दुय्यम भाषा म्हणून अधिकृत पर्याय देणे ही त्यांची नैसर्गिक व आवश्यक पुढील पायरी आहे। म्हणून आज आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी मनोज कुमार ढगे यांना भेटून त्यांना विनंती केली, शासनाला त्यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलं की मराठी अनिवार्य असलेल्या सर्व शाळांमध्ये उर्दूला दुय्यम सेकंड लँग्वेज म्हणून अधिकृत मान्यता देण्यात यावी। ज्या शाळांमध्ये किमान 10% उर्दू भाषिक विद्यार्थी आहे तेथे उर्दू शिक्षकाची नियुक्ती बंधनकारक करण्यात यावी। जळगाव येथील उर्दू घरासाठी जागा निश्चित करून तात्काळ कारवाई पूर्ण करण्यात यावी, अन्यथा आम्हाला लोकशाहीप्रमाणे आणि संविधानप्रमाणे आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील। धन्यवाद। फारुख शेख, उर्दू घर समिती, जळगाव।